नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 16 ऑगस्टचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे एका क्षणात आनंदी ही नाहीच आहे असे म्हणत मालक साहेबांनी आनंदीच्या हातावर असलेली तिळाची जन्मखून दाखवून आनंदीची ओळख पटवताच आनंदी कोल्हापूरला असल्याची बातमी हाती लागली। तडक आता मालक साहेब आनंदीला घ्यायला निघाले कोल्हापूरला। हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे पिंट्या रडत असतो, आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आनंदी काही उठत नाही। तर इकडे आता शलाका आणि विद्याधरने मालक साहेबांना कोंडीत पकडलेलं असतं। चला मालक साहेब, या इनोसेंटवर सही करा, म्हणजे आम्ही पृथ्वी निंबाळकर बरोबर प्रोजेक्टचं डील करायला तयार, आमचा बिझनेस सुरू होईल। बघा युगंधर निंबाळकर, विचार करा, कसं आहे ना, तुम्ही जर सही केली तर आनंदीचा जीव वाचू शकतो। तुम्हाला ही पट्टी हवी आहे ना? त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, मग चला मालक साहेब, विचार करत बसू नका, नाहीतर तुमच्या डोळ्यात देखत आनंदी तडफडत मरताना बघता येईल, तुम्हाला बघायचंय तुम्हाला। त्याच वेळेस आता मालक साहेबांना आठवतं, आता आनंदीच्या बहिणी रडत असतात तेव्हा गाडीत मालक साहेब म्हणालेले असतात, हे बघा पोरींनो, रडू नका, टेन्शन घेऊ नका, तुमच्या बहिणीला मी काय बी होऊ देणार नाही, तिला आपण सुखरूप घरी आणूया असे म्हणताच आता मालक साहेबांना ते सगळे क्षण आठवत असतात। तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, दादा अरे कसला विचार करतोय, अरे आनंदीला वाचवायचंय ना तुला, अरे मग दे की अंगठा। त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, नाही, आनंदीच्या जीवाला काय बी होता कामा नये। तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, हुशार आहे माझा दादा, बघ शलाका, आनंदीच्या जीवासाठी तो काय बी करू शकतो, चला आण पेपर। आता शलाका पटकन तिथे समोरच आता बॉक्सवरती पेपर ठेवते, त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बॉक्स दे आधी। तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, दादा आधी तू अंगठा दे, मग आम्ही तुला बॉक्स देतो, चल चल पटकन। आता आनंदीच्या जीवासाठी मालक साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलेला असतो। मालक साहेब पटकन आता त्या पेपरवरती आपला अंगठा देतात। आता त्या क्षणाला लगेच विद्याधर मालक साहेबांच्या हातात आता तो इनोसेंट पत्तीचा बॉक्स देतो। आता मालक साहेब लगेच आता तातडीने त्या पट्टीचा बॉक्स घेऊन आता आनंदीकडे निघालेले असतात। तर इकडे शलाका आणि विद्याधर आनंदाने जणू उड्या मारावी काय असं झालेलं असतं, दोघेही लई खुश होतात। तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, शलाका चला आपलं काम झालं, युगंधर निंबाळकरने आता या पेपरवरती सही केली, म्हणजे आता आपला नवीन साड्यांचा बिझनेस सुरू, त्या पृथ्वी निंबाळकरचं आयुष्य आता कायम आपल्या ताब्यात असणार आहे। आणि आता हा युगंधर जाईल, लावेल त्या आनंदीच्या डोक्याला पट्ट्या, त्या आनंदीला लावल्या जातील पट्ट्या, पण इकडे निंबाळकरांच्या घरात भडका उडणार, आणि मग शलाका याच पट्ट्या आपण निंबाळकरांच्या साम्राज्याला लावायच्या, म्हणजे हा युगंधर निंबाळकर कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही, अशी गत करायची त्याची, असं आता या शलाकाने आणि विद्याधरने ठरवलेलं असतं। तर इकडे मालक साहेब, आरती आणि आर्ची तिघेही आता त्या सुभाषनगरच्या झोपडीजवळ पोचलेले असतात। आता पिंट्या आनंदीजवळ बसलेला असतो। आता धावत येताच आरती आणि आर्चीला हे समोरचं दृश्य बघून धक्काच बसतो, ए आनंदी, आनंदी दिदी उठ ना ग। दोघे आता आक्रोश करू लागतात, हलवून आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात। त्याच वेळेस मालक साहेब बॉक्स घेऊन येतात, ए बाजूला व्हा, पिंट्या पिंट्या चल पटकन, आपण आनंदीला या पट्ट्या लावून घेऊया, चल पटकन, डॉक्टरांनी सांगितलंय या पट्ट्या लावल्यानंतर आनंदी नक्कीच वाचू शकते। त्यावर पिंट्या म्हणू लागतो, मालक साहेब तुम्ही यायला उशीर केला, आनंदी गेली आपल्याला सोडून। आता हे ऐकताच आरची, आरती मालक साहेबांना धक्काच बसतो, आनंदी गेली? त्याच वेळेस पिंट्या रडतच म्हणू लागतो, हो, आपली आनंदी आपल्याला सोडून गेली। आता मात्र आरची लय भडकते, आनंदी दिदे असे म्हणत ओरडतच आता आरची उठून उभी राहते, मालक साहेब तुमच्यामुळे आमची बहीण हे जग सोडून गेली, फक्त तुमच्यामुळे। आरतीताई आता तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते, ए आनंदी तू अशी नाही जाऊ शकत, तुला आबांसाठी उठावंच लागेल, आनंदी उठ, आबांचा विचार कर, आनंदी उठ ना ग। आरती पटकन उठते, मालक साहेबांचा हात पकडते, मालक साहेब तुम्ही म्हणाला होतात ना आनंदीला काही होऊ देणार नाही, आनंदीला वाचवा ना,
मालक साहेब त्या पट्ट्या लावा ना तिच्या डोक्याला. डॉक्टरांनी सांगितलंय ना, त्या पट्ट्याने ती नक्की वाचू शकते. ती अशी नाही जाऊ शकत हो आम्हाला सोडून. आबांचा विचार करणार आहे ती. ती अशी नाही जाऊ शकत. आता लगेच मालक साहेबांचं लक्ष आनंदीच्या तळहाताकडे जातं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, थांबा, ही आपली आनंदी नाहीये. आता सगळेजण मालक साहेबांकडे बघतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बघा, आनंदीच्या तळहातावरती तिळाची जन्मखून आहे, हो की नाही? आणि या बाईच्या हातावरती तीळ कुठेच नाहीये. बघा बघा. आरतीताई आणि आरची पटकन आनंदीच्या उजव्या हातावरती बघतात, तर तिला खरंच जन्मखून असते. पण या बाईच्या हातावरती तर तिळाची जन्मखून दिसत नाहीये. तेव्हा आरती म्हणू लागते, मालक साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, कारण आनंदीने जेव्हा मला टीका लावला होता ना, तेव्हा मी संपूर्ण तिचा हा उजवा हात बघितलेला होता. त्यावरती एक जन्मखून आहे आणि या हातावरती नाहीये, म्हणजे ही आपली आनंदी नाहीये. त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, पण मालक साहेब, हे कपडे, हे गाठोडं सगळं आनंदी दिदीचंच आहे ना? त्याच वेळेस पिंट्या म्हणू लागतो, हो मालक साहेब, या गाठोड्यात आनंदीचं सगळं सामान आहे. तिचं आधार कार्ड पण होतं आणि त्यावरनंच मी ओळखलं की ही आनंदी आहे. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ते मला काही माहीत नाही, पण ही आपली आनंदी नक्कीच नाही आहे. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात. शिर्के त्यांना घेऊन आलेले असतात. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, आनंदीचं लोकेशन मिळालंय. आत्ताच CCTV कॅमेऱ्यामध्ये कोल्हापूरच्या बस स्टँडवरती कोल्हापूरला निघालेल्या बसमध्ये आनंदीला चढताना बघितलंय. आता मात्र आरतीच्या जीवात जीव आलेला असतो. आनंदी आहे, सुखरूप आहे, हे तर नक्कीच कळालेलं असतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, काय म्हणजे आनंदी कोल्हापूरला निघाली का? मग ही कोण आहे? त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ही एक लोकल ट्रेनमधली चोर आहे. कसं आहे ना, सकाळी म्हणजे आनंदी देवळात असताना हिने आनंदीचं गाठोडं तिकडनं चोरलं आणि ही धावत असतानाच हिचा ॲक्सिडेंट झाला. हिचं नाव मीना आहे. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, पण आनंदीची साडी आणि हिची साडी? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तो एक योगायोग झाला. आनंदीने आणि हिने आज सेम साडी घातली होती म्हणून गैरसमज झालाय, पण ही आनंदी नाहीये, ही ती लोकल चोर मीना आहे. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, म्हणजे शिर्के, आनंदी कोल्हापूरला गेली. तुम्ही लवकरात लवकर तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करा. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, आम्ही तिकडे कळवलंय, तुम्ही तिकडे पोहोचा, तुम्हाला आनंदी भेटून जाईल. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ही ज्याची कुणाची बॉडी आहे त्याच्या घरच्यांना बोलवा, त्यांच्या हातात ही बॉडी द्या, तिच्यावरती योग्य अंत्यसंस्कार झाले पाहिजे. चला आम्ही निघतो. त्याच वेळेस आता आरची आणि आरती म्हणू लागतात, मालक साहेब, आनंदीला घ्यायला जायचं. त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, आरतीताई, आपल्याला आबांना सांगावं लागेल. तेव्हा मालक साहेब आता असे दरडूनच ओरडतात, सांगा, तुमच्या आबांना सांगा की तुमची आनंदी सुखरूप आहे आणि मालक साहेब स्वतः तिला तिकडनं घेऊन येणार आणि तुमच्या घरी सोडणार. एकदा का आबांच्या घरी आनंदीला सोडलं ना, की तिला पुन्हा आमच्या घरात यायची गरज नाहीये. आता मात्र आरती आणि आरचीला वाईट वाटतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हो, कारण जेव्हा तुमच्या आनंदीने आमच्या घरातनं बाहेर पाऊल टाकलं ना, तेव्हापासनं तिचा आणि माझा काय बी संबंध उरलेला नाहीये. आता ती कायमची तुमच्याचकडे येणारे, सांगून टाका तुमच्या आबांना. आता आरतीला खूप वाईट वाटतं, पण मालक साहेबांना लगेच शिर्केंबरोबर झालेलं बोलणं आठवतं. मालक साहेब शिर्केंना म्हणालेले असतात, हे बघा, आपल्याला जर शत्रूला गाफील ठेवायचं असेल तर आपल्याला आनंदीची काळजी नाहीये हेच दाखवायचंय, तरच शत्रू किती आणि काय काय करू शकतात हे आपल्या समोर येऊ शकतं. त्यासाठी आबा, आरती आणि आरची यांच्यापासूनही आपल्याला हे गुपितच ठेवायचंय. लक्षात आलं शिर्के? आता हे सगळे क्षण मालक साहेबांना आठवू लागतात. तडक मालक साहेब आणि शिर्के तातडीने आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेले असतात. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, चल आरचे, आपण माई बापूंना सांगूया. त्याच वेळेस इकडे विद्याधर आणि शलाका आता त्या इनोसेंट पेपरला घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा लगेच आता त्यांनी पृथ्वीला दाखवलेलं असतं, पृथ्वी निंबाळकर, बघा, आपल्या आता रेडीमेड साड्यांचा बिझनेस असा भन्नाट चालणार, सगळीकडे वेगाने पसरणार. आता काय बी अशी मध्ये अट राहिलेली नाहीये, आपला बिझनेस सुरू होणार आणि पृथ्वी निंबाळकर, तू मोठ्या उंचीला गाठणार. त्याच वेळेस पृथ्वीला धक्का बसतो, म्हणजे मालक साहेबांनी अंगठा दिलाय, म्हणजे त्यांची परवानगी आहे मी तुमच्याशी बिझनेस करावा.
त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो, आता युगंधर निंबाळकरच्या फॅक्टरीत तुझा बिझनेसचा कुठलाही अधिकार राहिलेला नाहीये. तो सगळा आता आपल्याकडे आलाय. बघ, आम्ही तशी युनिव्हर्सिटी आणली. त्याच वेळेस आता पृथ्वी ते पेपर बघू लागतो. पृथ्वीला धक्काच बसतो. मालक साहेबांनी एवढ्या लवकर कशी परवानगी दिली? तेव्हा लगेच आता शलाका मात्र विद्याधरला खुणवू लागते, त्याबद्दल याला काही कळू देऊ नको. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, कसं आहे ना पृथ्वी, त्या युगंधर निंबाळकरला ना त्या आनंदीने फार वेडं करून टाकलंय. तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलाय तो. त्यामुळे त्याला त्याचा परिवार, त्याची पोरं बाळं यांचं काय बी घेणं देणं नाहीये. फक्त आनंदीला शोधायला निघालाय तो. बघ, त्याला फक्त ती आनंदी हवी रे. जाळ्यात अडकवलंय रे तुझ्या बापाला त्या आनंदीने. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, शलाका, जाळ्यात अडकवण्याची गरजच पडत नाही. अगं, आपला दादा आहेच तसा. पृथ्वी, तुला माहिती आहे ना, समिधा वहिनी गेल्यानंतर लगेच कामाला जुंपला होता तुझा बाप. त्याला कसलंही घेणं देणं नाहीच आहे समिधा वहिनींचं. आनंदीच्या प्रेमात फसलाय तो आणि त्याला आता तुझंही घेणं देणं नाहीये. म्हणून तर त्याने हे सगळं केलंय ना. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, पण तुम्ही या पेपरवर सही घेतलीच कशी? मला ते कळत नाही, हे सगळं कसं घडलं? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, पृथ्वी, तुला तुझ्या काकावरती भरोसा नाहीये का? मी आणलाय ना हा पेपर. मग आपण आपल्या बिझनेसला सुरुवात करू. हे बघ, युगंधर निंबाळकरच्या नाकावर टिचून तुला बिझनेस पुढे न्यायचा आहे. आपलं नाव मोठं करायचंय. हे बघ, त्या युगंधरला तुला दाखवून द्यायचंय त्याच्या लाठीकाठीचा आधार तुला नकोय. तू एकटा काहीही करू शकतो आणि तुझं स्वतंत्र नाव कमावू शकतो, हे दाखवून द्यायचंय ना. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो काका, आता तर मी डबल मेहनत करणार आणि आपला हा रेडीमेड साड्यांचा बिझनेस उंचावरती नेणार. युगंधर निंबाळकर यांना मलाही दाखवायचंय की मी ही स्वतःच्या पायावरती उभी राहू शकतो. यांच्या कुबड्यांची मला गरज नाहीये. असे म्हणत आता पृथ्वी तिकडनं निघून जातो. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, जा जा, तुझा काका तुझ्या पाठीशी आहे सदैव, काळजी करू नको. त्याच वेळेस आता शलाका आणि विद्याधर खुश होतात. चला, आता पृथ्वी निंबाळकर आला आपल्या ताब्यात. तेवढ्यात लगेच आता शलाकाला तिच्या त्या खबरी माणसाचा कॉल आलेला असतो. आता शलाका उचलते. त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो, मॅडम, मॅडम, एक वाईट बातमी. आनंदी जिवंत आहे. ती मुलगी दुसरीच कोणीतरी निघाली. आता मात्र हे ऐकून शलाकाला धक्का बसतो. काय बोलतोय तू? त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, शलाका, काय झालंय? तेव्हा शलाका पटकन फोन स्पीकरवरती ठेवते. तेव्हा शलाका म्हणू लागते, बोल आता, पुन्हा तेच सांग. त्यावर तो व्यक्ती म्हणू लागतो, मॅडम, ती आनंदी नाहीच आहे. ती बॉडी दुसऱ्याच मुलीची होती. आनंदी जिवंत आहे आणि आत्ताच तिला कोणीतरी कोल्हापूर स्टँडवरती कोल्हापूरला निघताने बसमध्ये चढताने बघितलंय. आता मात्र लगेच विद्याधरला धक्का बसतो. काय? ती आनंदी जिवंत आहे? हे कसं शक्य आहे? त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, जाऊ दे, आपल्याला त्या पेपरवरती अंगठा भेटलाय ना युगंधरचा. ती आनंदी मरू दे नाही ते जगू दे, काय बी येऊ दे, आपल्याला काहीही घेणं देणं नाहीये. चल, ठेव फोन. त्याच वेळेस शलाका फोन बंद होताच आता विद्याधर म्हणू लागतो, काय बोलायली शलाका? आनंदी जगू दे नाही तर मरू दे, मला तिच्याशी घेणं देणं आहे. आपण आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला जाऊ आणि तिचा शोध घेऊया. तेव्हा शलाका म्हणू लागते, थांब विद्याधर, अरे किती दिवस त्या आनंदीचा पदर धरून चालणार आहे तू? अरे बंद कर आता तिचा पिच्छा. नको रे जाऊ, त्या युगंधरला शोधायचंय ना, शोधू दे. त्या युगंधरला आत्ताच बिझनेसमधून आणि आयुष्यातून उठवण्याची ही सुवर्ण संधी भेटली आपल्याला. या संधीचा फायदा घे. उगच त्या आनंदीच्या पाठीमागे पळत बसू नको विद्याधर. हे बघ, पृथ्वी निंबाळकरचा फायदा घेऊन आपण युगंधरला बिझनेसमध्ये हरवू शकतो. तुला कळतंय ना, बिझनेस सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता आपल्याला पृथ्वीचा फायदा करून घ्यायचा आणि पृथ्वी बरोबर आता त्या युगंधरचा काटा काढणार. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, शलाका, तुला पृथ्वीचा वापर करायचा आहे ना, तेवढा तू करून घे आणि त्या दादाला जेवढा हरवायचं आहे ना तेवढा हरवून टाक. पण कसं आहे ना, आनंदी बरोबर मला जो आनंदाचा क्षण घालवायचा आहे ना, त्यासाठी मला ही सुवर्ण संधी वाटायली. आता या संधीचा फायदा मला घ्यावाच लागणार. त्यामुळे शलाका, मी निघतो कोल्हापूरला. आनंदीचा शोध मला त्या युगंधर आधी घ्यावा लागेल, तरच माझा आनंद साजरा होऊ शकतो.
आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे असे म्हणत आता हा विद्याधर लगेच आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला असतो. तर इकडे आनंदी आता एका संजीवनी धर्मशाळेत पोचलेली असते. आनंदी त्या गेटजवळ येते. आता हळूहळू कसा तरी भिंतीचा आधार घेत आनंदी आतमध्ये आलेली असते. सगळ्या बायकांचं धुणं वाळवत घालण्याचं काम चालू असतं. आजूबाजूला बाकड्यावरती माणसंही बसलेली असतात. आनंदी बरोबर आता हळूहळू बरोबर आता या धर्मशाळेत पोचलेली असते. केबिनमध्ये ज्या मॅडम असतात त्यांच्यापर्यंत आनंदी आता पोचलेली असते. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब आता तडक लगेच कोल्हापूरच्या दिशेने निघालेले असतात. तेव्हा त्यांना शिर्केंचा कॉल येतो. मालक साहेब, काय झालं? तुमचं मंत्र्यांबरोबर बोलणं झालंय का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो शिर्के, मंत्र्यांबरोबर बोलणं झालंय. मी त्यांच्या PA ला आनंदीचा फोटो पण पाठवलाय. आता कोल्हापूरचे मंत्री मला बोललेत की ते लवकरात लवकर आनंदी जिथे कुठे असेल ना तिथे तिचा शोध घेणार आहेत. ते सगळीकडे आनंदीचा फोटो सर्क्युलेट करणार आहेत. त्यामुळे आपल्याला आनंदीला शोधायला नक्कीच मदत होईल. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, वा मालक साहेब, तुम्ही तर भन्नाट काम केलं की. काळजी करू नका, आनंदी सुखरूप घरी येईल. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, तेच ना, तेच जीवाला टेन्शन आहे. ही आनंदी एकदा घरी आली ना म्हणजे ठीक. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, तुम्ही एवढी काळजी घ्यायलात म्हटल्यानंतर आनंदी सुखरूपच येणार, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाची काळजी पण घ्या. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, आनंदी घरी येईपर्यंत मला चैन पडणार नाही. असे म्हणत मालक साहेब निघालेले असतात. तर इकडे आता त्या केबिनमध्ये येताच आनंदी त्या मॅडमला म्हणू लागते, मला इथे राहायला जागा मिळेल का? त्या मॅडम लगेच आता वरती आनंदीकडे बघतात. अरे तुम्ही, हे डोळे, हा चेहरा, हे सगळं मी बघितल्यासारखं वाटतंय कुठेतरी. कुठे बघितलंय मी तुम्हाला? आता मात्र आनंदी एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात, आठवलं, मी तुम्हाला पेपरमध्ये TV वरती त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये बघितलंय. आठवलं, तुम्ही आनंदी युगंधर निंबाळकर ना? त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, हो. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, एक मिनिट, इथे ज्यांना राहायला घर नाही, ज्यांना कसला आधार नाही, तीच लोक इथे राहायला येतात. मग तुम्ही इथे कसं आलात? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मॅडम, गैरसमज करून घेऊ नका. मालक साहेब म्हणजे युगंधर निंबाळकर यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. खरंच ते खूप मनाने चांगले आहेत, पण कसं आहे ना, इथे राहण्याचा निर्णय माझा आहे. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे, तुमच्या घरी काही प्रॉब्लेम चालू आहे ना, त्यामुळे मी समजू शकते, पण तुम्ही इथे राहू शकता का? नाही म्हणजे तुम्हाला जमणार आहे का ते? त्यावर आनंदी म्हणू लागते, हो, मला इथे राहायला मिळेल ना जागा, प्लीज मॅडम. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, तुम्ही राहू शकता, पण इथे फुकट राहता येत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला. त्यावर आनंदी म्हणू लागते, त्यासाठी मी काहीही करू शकते. मला तुम्ही हवी ती सगळी कामं द्या, म्हणजे स्वयंपाक करणं, झाडू पोछा, साफसफाई, मी सगळं काही करू शकते. नाही म्हणजे मी अंध आहे, मला मान्य आहे, पण ही सगळी कामं करणं मला जमतं. स्वयंपाकातही मी खूप हुशार आहे. तुम्ही फक्त मला ती कामं सांगा आणि मला इथे राहण्यासाठी एक कोपरा द्या. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, चालेल, नक्कीच, तुम्हाला इथे राहायला मी रूम देते. चला, मी तुम्हाला रूम दाखवते. तुमचं सामान? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, माझं सामान नाही आहे. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागते, ठीक आहे, नसलं तरी चालेल, मी तुम्हाला साडी वगैरे देते, चला पटकन. त्यावर आनंदी म्हणू लागते, मॅडम, एक रिक्वेस्ट करायची होती. नाही म्हणजे मी इथे राहते, हे जर माझ्या घरच्यांकडनं कुणाकडनं फोन आला, त्यांनी विचारलं तर प्लीज त्यांना सांगू नका. तुम्ही जर सांगितलं तर मी ही शाळा सोडून निघून जाईल. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल, आम्ही कुणालाही सांगणार नाही की तुम्ही इथे राहतायत. आता त्या मॅडम आनंदीला तिच्या रूममध्ये घेऊन येतात. आनंदी बरोबर आता 32 पावलं मोजत रूममध्ये पोचलेली असते. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, एका रूममध्ये 2 जणी राहतात. तुमच्या उजव्या बाजूला जो कॉट आहे ना, तो दुसऱ्या महिलेचा आहे, ती बाहेर काम करते, आणि हा डाव्या बाजूचा कॉट तुमचा. इकडे बाजूला बाथरूम आहे. आता सगळं काही मॅडमने आनंदीला समजून सांगितलेलं असतं. बरं चला आनंदी, तुम्ही आराम करा, मी निघते. त्यावर आनंदी म्हणू लागते, मॅडम, मला काम द्या ना. आराम करायला कशाला सांगताय? मी सांगितलं ना, मला सगळी कामं जमतात, प्लीज मला काम द्या. हे बघा, मला काम देताना तुम्ही अजिबात संकोच वाटून घेऊ नका. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, आनंदी, तशी तर सगळी कामं झाली, फक्त किचन साफ करायचं बाकी आहे, आणि आत्ताच धान्याचा टेम्पो येईल, तेव्हा तो टेम्पोचा आवाज आल्यानंतर प्लीज आनंदी मला कळवाल का? मला आतमध्ये जायचंय, साफसफाई झाली की नाही बघायचंय.
तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, ठीक आहे मॅडम, मी गाडीचा आवाज आला की लगेच तुम्हाला कळवते. आता लगेच मॅडम तिकडनं निघून जातात. आनंदी मात्र आता शांतपणे तिथे कॉटवरती बसलेली असते, विचार करत असते. त्याच वेळेस आता लगेच गाडीच्या हॉर्नचा आवाज येऊ लागतो. आनंदी पटकन उठते, चला मला मॅडमला सांगावं लागेल धान्याची गाडी आली म्हणून, असे म्हणत आनंदी आता बाहेर निघालेली असते. त्याच वेळेस आता ती धान्याची गाडी नसून मालक साहेबांची गाडी असते. आता गाडीतनं मालक साहेब खाली उतरतात. संजीवनी धर्मशाळेत मालक साहेबांनी पाऊल ठेवलेलं असतं. आता मात्र आनंदीला शोधत मालक साहेब बरोबर त्या धर्मशाळेत पोहोचले असतात. आनंदी आता केबिनपर्यंत पोहोचली असते मॅडमला धान्याची गाडी आली हे सांगण्यासाठी. तेवढ्यात पाठीमागनं दरवाजात आता मालक साहेब येतात. ताई, ओ ताई, मॅनेजर मॅडमची हीच खोली आहे ना? आता आनंदीला धक्का बसतो. आवाजावरनं हे मालक साहेब हे आनंदीने एका क्षणात ओळखलेलं असतं. आनंदी आता मागे चेहरा फिरवतच नाही, शांतपणे उभी असते. अरे बापरे, मला शोधत शोधत मालक साहेब डायरेक्ट इथेच आले की काय? आता मी काय करू? असे म्हणत आता आनंदी शांत उभी असते. मालक साहेब विचारत असतात, ताई मी काय विचारतोय? मॅनेजर मॅडमची हीच खोली आहे ना? आनंदी एक नाही दोन नाही गप्प. आता आनंदी मालक साहेबांना भेटणार का? पुढे काय होणार हे लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता विद्याधरने मोठा डाव टाकलेला असतो. रात्रीची वेळ झालेली असते. आता विद्याधरचे गुंड येतात एक मोठी पेटी घेऊन आणि आनंदीला आता लगेच तिच्या नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करतात. आनंदी आता त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण आनंदी बेशुद्ध होते. ते गुंड तिला पेटीत भरतात आणि विद्याधरच्या घरात म्हणजे डायरेक्ट मालक साहेबांच्या हवेलीतच घेऊन निघालेले असतात. तर इकडे आता शिर्के मालक साहेबांकडे भेटायला येतात. मालक साहेब, एक घोळ झालाय. आपण ज्या खबऱ्याला पैसे दिले होते, खास खबरी, तो आनंदीच्या खबरी ठेवत होता. तो फोनच उचलत नाहीये. त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये, काही खबरही मिळत नाही. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, याचा अर्थ मोठा डाव टाकला जातोय. आपल्याला काय बी करावं लागेल. मला आता त्या समद्यांना उचलावं लागेल, तेव्हाच आनंदी सुखरूप राहू शकते. आनंदीचा जीव धोक्यात आहे शिर्के. आता मात्र मालक साहेब आनंदीचा शोध कसा घेणार? आता हा विद्याधर आनंदीला हवेलीत घेऊन आल्यानंतर पुढे काय काय धमाके होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.